मित्रांनो, जवळजवळ 9 ते 10 महिने झाले मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं, मोर्चे, उपोषणं झाली आणि या प्रत्येक वेळेला महाराष्ट्र सरकारनं म्हणजेच एकनाथ शिंदे सरकारनं मराठ्यांकडून वेळ मागून घेतली आहे आणि वेळोवेळी प्रत्येक वेळी मराठ्यांची फसवणूक केली। मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईपर्यंत पोहोचला होता। त्यावेळेला पहाटे जाऊन एकनाथ शिंदे यांनी सगळे सोऱ्यांची अधिसूचना काढली आणि त्याला अध्यादेश दाखवून मनोज जरांगे पाटील आणि मराठ्यांची फसवणूक केली। आणि आता खवळलेले मराठे आणि मनोज जरांगे पाटील हे ऐकायला तयार नाहीत। मनोज जरांगे पाटलाला ताब्यात ठेवण्यासाठी, त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी आता शासनानं लक्ष्मण हाकेच्या रूपाने ओबीसी उपोषण सुरू केलेलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी असा भास करण्यात आलेला आहे की ओबीसी आरक्षण संकटात येईल जर मराठे ओबीसी मध्ये आले तर। आता ओबीसी सुद्धा शासनाला जड जात